त्याच्या घरी आम्ही शोधणी केले आलेले आहोत. त्याची घर वाडे काही गावामध्ये आहेत का असं विचारल्याच्या नंतर गावच्या माणसानं सांगितलं आमच्या गावात 500 घर आहेत. आता 500 घर गावातले असून याच्या संपत्तीचा काय विचार करतात, याच्या मालकीचे किती वाडे तेवढं सांग ना. नाही, याच्या मालकीचे वाडे म्हटल्याच्या नंतर तो सांगतो एकच वाडा आहे. आता 500 वाड्याला काही अर्थ राहिला का सांगा मला. याचा अर्थ काय झाला, ज्याची संपत्ती सांगायची आहे त्याच्या मालकीच्या घराचा विचार सांगितला पाहिजे. मग रावणाची श्रीमंती तुकाराम महाराजांना जर सांगायची आहे तर तुकाराम महाराज रावणाच्या मालकीची घरं सांगतात. लंके माझी घरे किती ती ऐका सांगत असे संख्या जैसे तैसे. लंकेमध्ये रावणाच्या मालकीचे घरं किती तुम्हाला मोजून संख्या सांगतो म्हणले. महाराजांनी संख्या सांगत असताना सांगितलं 5 लक्ष घरी पाषाणाची येथे, 7 लक्ष तेथे विटबंदे. महाराजांनी सांगितलं 5 लाख वाडे रावणाचे दगडाचे आहेत. चिरेबंदी बांधलेले वाडे रावणाचे किती, 5 लाख वाडे रावणाचे एकट्याचे 5 लाख वाडे आहेत. आणि 7 लक्ष तेथे विटबंदी, पक्क्या विटानं बांधलेले घर किती, 7 लाख वाडे विटानं बांधलेले आहेत. आता दगडाचे वाडे विटाचे वाडे आपल्याला माहिती असतात. ते 5 लाख आणि 7 लाख आहे त्याचं तुकाराम महाराजांनी सांगितलं. याच्या पुढची जे वाडे सांगितलेले आहेत ना ते आपल्या पाहण्यामध्ये नाहीत बरं का. त्याच्याबद्दल वर्णन करताना महाराजांनी सांगितलं कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची. 1 कोटी वाडे रावणाच्या मालकीचे काश्याचे आणि 1 कोटी वाडे तांब्याचे. जर का काश्याचा वाडा तांब्याचा वाडा आपल्या पाहण्यामध्ये नाही बघा. काश्याचे कासं म्हणजे हे आपल्या टाळा करता जो धातू लागतो ना याला कासं म्हणतात. रावणाच्या लंकानगरीमध्ये 1 कोटी वाडे काश्यानं बांधलेले आहेत. 1 वाडा रावणानं जर वारकऱ्याला दिला तर किती टाळ वाजतील हो आपल्याकडे, वाजतील की नाही, वाजतील की नाही सांगा ना मला. वाजत नाही बरं का. रावणानं द्यायचं ठरवलं तरी घेऊ नका, कारण रावणाच्या संपत्तीतल्या काशाचा टाळ केला तर कीर्तनात वाजत नाही. कुठं वाजल मला सांगता येत नाही. रावणाच्या मालकीचे 1 कोटी वाडे काश्याचे. आपल्याला 400 ग्राम टाळ कासं झालं. टाळ चांगला होतो. 400-500 ग्राम काशामध्ये आपल्याला चांगला टाळ करून वाजवता येतो. पण आपल्याला तेवढं कासं सुद्धा मिळत नाही. रावणाच्या नगरीमध्ये मात्र त्याच्या मालकीचे 1 कोटी वाडे काश्याचे आणि 1 कोटी वाडे तांब्याचे. देवाची पूजा करायला आपल्याला तांब्याचा तांब्या एक घ्यावं म्हणलं तर जमत नाही. पण रावणाच्या लंका नगरीमध्ये 1 कोटी वाडे तांब्याचे आहेत. आणि त्याच्या पुढचं गणित तरी फार अवघड आहे. महाराजांनी सांगितलं शुद्ध कांचनाची 7 कोटी. शुद्ध सोन्याचे रावणाचे वाडे किती, सोन्याचे वाडे बरं का. शुद्ध सोन्याचे वाडे 7 कोटी वाडे रावणाच्या मालकीचे शुद्ध सोन्यानं बांधलेले आहेत. एवढी संपत्ती रावणाच्याकडे होते. घरामध्ये माणूस मेला तर त्याच्या तोंडात झालेला फुटका मणी मिळेल आपल्याला सोन्याचा. रावणाच्या लंकानगरीमध्ये मात्र 7 कोटी वाडे सोन्याचे आहेत. अशी एवढी मोठी संपत्ती रावणाची. आता एवढा श्रीमंत जगात कोणी आहे का. रावणाची संपत्ती आसुरी संपत्ती असल्यामुळे ती संपत्ती चांगली नाही हे सोडून द्या, पण संपत्ती आहे की नाही बोला, श्रीमंती आहे की नाही. एवढा श्रीमंत असलेला रावण, एवढी संपत्ती असलेला रावण, त्या रावणाच्या संपत्तीतून त्याच्या सोबत काय गेलं सांगा. सांगा ते